कालचा दिवस हा आंबेडकरी जनतेसाठी अत्यंत महत्वाचा होता। सोमनाथ सूर्यवंशी याच्या पोस्टमॉर्टमला वेळ का लागतोय? सोमनाथ सूर्यवंशी याची डेड बॉडी नेमकी कुठे आहे? डेड बॉडी घेऊन त्याचे अंत्यसंस्कार नेमके कुठे होणार? नांदेडला होणार, लातूरला होणार, पुण्यामध्ये होणार, औरंगाबादला होणार की परभणी या ठिकाणी होणार? त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी याचा अंत्यसंस्कार कशा रीतीने करण्यात येणार याकडेच संपूर्ण आंबेडकरी जनतेचं लक्ष लागलेलं होतं। कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये नेमकं काय काय घडलं, त्याचबरोबर विधानसभेपासून ते महाराष्ट्राच्या रस्त्यावरती नेमकं महाराष्ट्रामध्ये कालचा दिवस हा कसा राहिला। कालच्या अंत्यदर यात्रेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या नावाच्या जयघोषणा देण्यात आल्या, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या जयघोषणा देण्यात आल्या आणि नेमकं कालच्या दिवशी संपूर्ण घटनाक्रम कसा राहिलेला आहे यावरती एक दृष्टिक्षेप। दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी आयजी असणारे शहाजी उमप यांनी एक माहिती दिली। कारागृहामध्ये बंदिस्त असणारा 35 वर्षीय सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याच्या छातीत दुखत असल्याचं त्याने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं। पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्याच्या नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये भरती केलं, मात्र जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला मृत म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। हा झाला 15 डिसेंबरचा घटनाक्रम। 15 डिसेंबरला ही घटना जशी आंबेडकरी जनतेच्या लोकांच्या कानावरती पडली, त्याच्यानंतर एकच लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला की कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये पकडण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नेमका का आणि कशामुळे झाला, त्याचप्रमाणे त्याच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार आहे। 15 डिसेंबरच्या नंतर साधारणपणे त्याच दिवशी एक पत्रकार परिषद घेण्यात आली। ती पत्रकार परिषदेमध्ये पॅन्थरचे नेते असणारे विजयदादा वाकोडे यांनी ती पत्रकार परिषद घेतलेली होती। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विजयदादा वाकोडे यांनी असं सांगितलं की पोलिसांनी 11 डिसेंबर 2024 रोजी परभणी बंदच्या वेळी जे काही घटनाक्रम घडला होता आणि या घटनाक्रमाच्या नंतर पोलिसांनी जे कॉम्बिंग ऑपरेशन केलेलं होतं, याच कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी वय वर्ष 35, राहणार शंकरनगर परभणी, स्थायी पत्ता पुणे भोसरी, हा LLBच्या 3ऱ्या वर्षामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये शिकणारा विद्यार्थी होता। 11 डिसेंबरच्या रोजी परभणीमध्ये जे आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा देखील त्या ठिकाणी उपस्थित होता। पोलिसांनी ज्यावेळी कॉम्बिंग ऑपरेशन केलं, या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याला उचलले। साधारणपणे 2 दिवसांची PCR त्याला देण्यात आली आणि सुरुवातीला मुंडा पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याला ठेवण्यात आले। 2 दिवसाचा PCR संपल्याच्या नंतर त्याची मेडिकल न करता त्याला कारागृहामध्ये शिफ्ट करण्यात आलं, अशा प्रकारचं वक्तव्य विजयदादा वाकोडे यांनी केलेलं होतं। 2 कारागृहामध्ये नेल्याच्या नंतर विजयदादा वाकोडे यांनी सांगितलेलं आहे की साधारणपणे 14 डिसेंबर 2024च्या संध्याकाळीच सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचं निधन झालेलं असेल, मात्र 15 डिसेंबरच्या रोजी पोलिसांकडून त्या प्रकारची माहिती देण्यात आली। आता परभणीवरून औरंगाबाद या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी याची डेड बॉडी आणण्यात आली। यामागचं कारण असं होतं की फॉरेन्सिक तपासणी करायची होती, त्याचप्रमाणे पोस्टमॉर्टम ही परभणीमध्ये न करता अन्य जिल्ह्यामध्ये करावं, यासाठी ती डेड बॉडी औरंगाबाद या ठिकाणी घाटी रुग्णालयामध्ये घेऊन आलेली होती। साधारणपणे 15 डिसेंबरच्या संध्याकाळीच आंबेडकरी जनतेतील कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील, यांनी लवकरात लवकर सोमनाथ सूर्यवंशी याचा पोस्टमॉर्टम करण्यात यावा आणि ज्या काही पुढच्या घटना असतील त्याला लोकांची काय असतील त्या प्रतिक्रिया येऊ द्या, अशा प्रकारची लोकांची धारणा होती। मात्र संध्याकाळ असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी याचा पोस्टमॉर्टम 15 डिसेंबरच्या रोजी करण्यात आला नाही। यामागचं संविधानिक आणि कायद्याची जर तुम्ही बाजू पाहिली तर पोस्टमॉर्टम रात्री करतात का, तर भरपूर वेळा रात्रीचे पोस्टमॉर्टम झालेले आहेत। मात्र काही घटनेमध्ये म्हणजे ज्या घटना या संशयास्पद असतात, या संशयास्पद घटनेमध्ये रात्रीचं पोस्टमॉर्टम करण्यात येत नाही। यामागचं कारण असं आहे की शरीरावरती जर समजा एखाद्या व्यक्तीला विष प्रयोग झालेला असेल आणि त्या विष प्रयोग करताना जर त्याच्या शरीरावरती जर सुई टोचलेली असेल, म्हणजे इंजेक्शन टोचलेलं असेल, तर तो भाग हा निळसर पडतो। किंवा शरीरावरती जर मारझोड झालेली असेल, ज्या ठिकाणी मारझोड झालेली असेल त्या मारझोड झालेला भाग हा लालसर पडलेला असतो आणि रात्रीच्या वेळी ज्यावेळी पोस्टमॉर्टम करण्यात येतं त्यावेळी हा लालसर झालेला भाग जांभळ्या कलरचा दिसतो आणि विज्ञानाच्या भाषेमध्ये जांभळ्या कलरला किंवा जांभळ्या कलरचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही आणि याचं कारण असतं संध्याकाळच्या नंतर
सोमनाथ सूर्यवंशी याचा पोस्टमॉर्टम झाला नाही किंवा करण्यात आलेला नव्हता. 15 डिसेंबरच्या नंतर 16 डिसेंबरच्या सकाळी साधारणपणे 7 वाजता सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी पोलिसांच्या वतीने जो काही पंचनामा होता त्याचप्रमाणे रुग्णालयामधील जी काही पावती काढलेली असते त्याच्या आधारावरती त्या ठिकाणातील डॉक्टरांनी त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी घेतलं. पोस्टमॉर्टम करण्यास घेतल्याच्या नंतर त्याचे पडसाद हे विधानसभेमध्ये देखील जाणून आले. विधानसभेमध्ये काल शोक प्रस्ताव होता आणि या शोक प्रस्तावाच्या दरम्यानच काँग्रेसचे नेते असणारे नाना पटोले यांनी प्रश्न केला आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलं हे जरा नीट बघून घ्या. की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे. मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाहीये. निश्चितपणे अध्यक्ष महोदय ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू आणि मला अपेक्षा आहे. विधानसभेमध्ये हे पडसाद उठल्याच्या नंतर औरंगाबाद घाटी रुग्णालयाच्या बाहेरच सोमनाथ सूर्यवंशी यांचा बंधू प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्या पत्रकारांना माहिती देताना त्यांनी असं म्हटलं की ज्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा घात झालेला आहे त्याच ठिकाणी त्याला घेऊन जायचं आहे आणि त्याच ठिकाणातून त्याला न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं. ज्या व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची विटंबना केली त्या व्यक्तीला पोलीस हे संरक्षण देत आहेत, सुरक्षा देत आहेत आणि जो निरापराधधार आहे, जो कायद्याचा अभ्यासक आहे त्याच व्यक्तीला जीवे मारले जातात. पोलीस लोकांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा खून केलेला आहे. साधारणपणे शनिवार आणि रविवार हा दिवस निवडूनच सोमनाथ सूर्यवंशी याला संपवलेला आहे अशा प्रकारचं वक्तव्य प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी याने पत्रकारांच्या समोर केलेलं आहे. त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी याच्या आईने पत्रकारांना अशी माहिती दिली की सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा अभ्यासक होता, तो कॉलेजमध्ये शिकायला होता, लास्ट वर्षामध्ये शिकत होता आणि आम्हाला न्याय पाहिजे. ज्या व्यक्तीने त्याला उचलून आणलं त्या माणसाला शिक्षा द्या. मग तो कोणताही साहेब असो किंवा मंत्री असो. तो जय भीमला मानत होता, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानत होता, संविधानाचा अभ्यास करत होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी तो रोज ऐकत होता. त्याला बाबासाहेबांची संविधानाची आवड होती. ज्या व्यक्तीने माझ्या मुलाला उचलून नेलेला आहे त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य विजाबाई व्यंकट सूर्यवंशी यांनी काल केलं. साधारणपणे दुपारच्या 12च्या नंतर सोमनाथ सूर्यवंशी याचा अंत्यविधी कुठे होणार हे जवळपास निश्चित झालेलं होतं की परभणी या ठिकाणी त्याची अंत्यविधी करण्यात येणार आहे. साधारणपणे दुपारच्या 12च्या नंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी हा कुठे होणार यावरती शिक्कामोर्तब झालेला होता की परभणी या ठिकाणी होणार. मात्र औरंगाबाद या ठिकाणातील घाटी रुग्णालयामध्येच काही पोलिसांच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या परिवारावरती सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी हा दुसऱ्या ठिकाणी करावा, परभणी या ठिकाणी करू नये अशा प्रकारचा दबाव किंवा विनंती त्यांच्या माध्यमातून करण्यात येत होती. दुपारी साधारणपणे 1-2च्या नंतर पार्थिव देह घेऊन परभणी या ठिकाणी दिशेला जात असतानाच साधारणपणे परभणीच्या कडे जात असतानाच पाचोड जवळ हा पार्थिव म्हणजे ही अँब्युलन्स पोलिसांच्या वतीने अडवण्यात आली. सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी परभणीला करू नका, तुम्ही लातूर या ठिकाणी करा अशा प्रकारची त्यांनी दबाव किंवा विनंती या ठिकाणी करण्यात आली. साधारणपणे अर्धा तास एक पार्थिव देह हा अडवण्यात आलेला होता. अर्धा तास अडवल्याच्या नंतर अँब्युलन्स पुन्हा परभणीच्या दिशेने निघाली. परभणीच्या दिशेला आल्याच्या नंतर ज्याप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बंधूंनी सांगितलं की ज्या ठिकाणी हा घटनाक्रम घडलेला आहे त्याच ठिकाणी माझ्या भावाचा देह मला घेऊन जायचा आणि त्याच ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल. यानुसारच सोमनाथ सूर्यवंशी यांचं पार्थिव परभणी जिल्हा कलेक्टरच्या समोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे ज्या ठिकाणी जी घटना घडली त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पार्थिव देह आणण्यात आला, त्या ठिकाणी ठेवण्यात आला. पार्थिव देह त्या ठिकाणी ठेवण्यात आला. त्याच्यानंतर तो पार्थिव देह 4 चाकी वाहनामध्ये ठेवण्यात आला. या 4 चाकी वाहनाला फुलांची सजावट करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे त्या वाहनाच्या समोर एक पोस्टर लावण्यात आलेला होता. या पोस्टरवरती लिहिलेलं होतं शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला
श्रद्धांजली. पार्थिव देह गाडीमध्ये ठेवल्याच्या नंतर साधारणपणे त्या ठिकाणी ऑलरेडी पूर्वीपासूनच 1 लाखांची गर्दी त्या ठिकाणी उपस्थित राहिलेली होती आणि या लाखांच्या गर्दीमधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय घोषणा, त्याचप्रमाणे अमर रहे सोमनाथ दादा अमर रहे अशा प्रकारच्या जय घोषणा देखील देण्यात येत होत्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेली ही अंत्ययात्रा साधारणपणे लाखोंची गर्दी जय घोषणा देत पुढे पुढे सरकत निघाली होती. याच्यामध्ये आंबेडकरी चळवळीतील सगळेच नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. सगळेजण त्या अंत्यविधीच्या घटनेमध्ये किंवा त्या समारोहामध्ये सामील झालेले होते आणि साधारणपणे 6-7च्या नंतर सोमनाथ सूर्यवंशी यांना अखेरची मानवंदना देण्यात आली आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचं देह हे त्यांचं पार्थिव हे अनंतामध्ये विलीन झालेलं आहे.